त्यांना मला एकच मेसेज द्यायचा, हे जे आवाज आहे ना एवढा, हे भाड्याने आणलेले नाहीयेत. त्यांनी प्रोडक्ट वापरलेत आणि वापरून आज तुम्ही स्टेजवरती बरेचसे लोक बघितले असतील. सगळ्या कॅटेगरी मधले लोक तुम्हाला बघायला मिळतील. आम्ही सांगतो सनेज मध्ये असं एक क्षेत्र दाखवा त्या क्षेत्रातला व्यक्ती सक्सेसफुल नाही. येतात तर खूप, पण इथं असं प्रत्येक क्षेत्र मित्रांनो तुम्हाला इथं डॉक्टर सक्सेसफुल दिसेल, माझ्यासारखे अनेक इंजिनियर तुम्हाला सक्सेसफुल दिसतील, अनेक गव्हर्नमेंट ऑफिसर सक्सेसफुल दिसतील. मग मला सांगा, जर सगळ्याच कॅटेगरी मधले पर्सेंटेज मध्ये सक्सेस आहेत, तुम्ही नाही होणार का? डाऊट आहे का तुम्हाला स्वतःवरती? निश्चित. एकच आहे मित्रांनो, हा बिझनेस एक प्युअर बिझनेस आहे, हा फ्रँचायझी बेस्ड बिझनेस आहे. आज आपण येवलेची फ्रँचायझी बघतो वेगवेगळ्या. मी काल परवा बघितलं, आता हॉस्पिटलच्या पण फ्रँचायझी देसोर नो, पण जो मेन ओनर आहे ना त्याला एकट्यालाच पैसे मिळतात. इथं तुम्ही फ्रँचायझी घ्या आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना फ्रँचायझी द्या, ते पण पैसे कमवतील आणि तुम्ही पण पैसे कमवाल. ही या बिझनेसची. आणि मी या इंडस्ट्रीला रिव्होल्युशन होताना बघितलंय मित्रांनो. 2011ला मी बघितलंय एका कंपनीमध्ये मी काम करायला सुरुवात केली होती आणि तेव्हा मला असं कळलं की आपण काहीतरी चुकीचं काम करतोय. पण इथं आल्यानंतर मला कळतं 2021 नंतर ज्यावेळेस डायरेक्ट सेलिंग वरती गाईडलाईन्स आल्या, रूल्स आले, त्यानंतर मला एकच गोष्ट कळली, जर तुम्ही एक चांगली कंपनी चूज केली ज्याच्यामधले प्रोडक्ट चांगले, एक अशी कंपनी चूज केली जिथले प्रोडक्ट चांगले, त्यांचे रिझल्ट आहेत, त्यांची प्राइसिंग चांगले आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही काम करत असताना मिळणारा पैसा चांगला आहे, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जरी कंपनी इथिक्स न काम करत असेल तर अशा कंपनी बरोबर करिअर लावलं पाहिजे. म्हणून मागच्या 31 ऑक्टोबरला मित्रांनो महिन्याचा 3 लाख रुपयाचा पगाराचा जॉब सोडून मी सनेज मध्ये करिअर करायला. मला सांगा, मी या इंडस्ट्रीला पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस मला 80,000 रुपये सॅलरी होती. 6 वर्ष मी पार्ट टाइम मध्ये काम केलं आणि 6 वर्षामध्ये माझा पगार 3 लाख रुपये झाला. चांगला वाढत होता का नव्हता? हॅलो. मी ज्यावेळेस रिझाईन केलं त्यावेळेस माझा बॉस म्हणत होता, तुला इंडियात राहायच्या, जर वाटतंय तुला इंडियात कमी पगार आहे तर तू युरोपला शिफ्ट हो. मी म्हणलं मला आता लोकांसाठी काम करायचंय, मी माझ्या आयुष्यामध्ये सेटल आहे. कारण माझी अचिव्हमेंट सांगायचं झालं तर 1 करोडच्या घरामध्ये राहतो, 16 लाख रुपयाची कार वापरतो, बऱ्याचशा इन्व्हेस्टमेंट झाल्या, बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये अचिव्हमेंट झाल्या. आज जर बघितलं तर ज्या बेसिक गरजांसाठी माणूस आयुष्यभर झगडतो त्या ऑलरेडी कंप्लीट झाल्यात. मी आता ठरवलं की माझ्या बरोबर असे अनेक लोक आहेत ज्यांना आज करिअरची गरज आहे, अशा लोकांसाठी काम करण्यासाठी मी सनेजमध्ये पुढे. आणि हेच करता करता आज तुम्ही यंग जनरेशन बघितलं असेल, बऱ्याचशा लेडीज बघितल्या असतील. अरे सनेज बद्दल सांगायला एवढं आहे, आज एवढं आहे. तुम्ही माझ्या नंतर पण अशा 2 महान व्यक्तींना ऐकणार आहेत की ज्यांनी या सनेज मध्ये असं करिअर करून दाखवलंय, जे पूर्ण भारतामध्ये असे रेकॉर्ड ब्रेक कामं केलेत मित्रांनो. आणि ही कंपनी आम्हाला सांगायला प्राऊड वाटतं की महाराष्ट्रात पुण्यामधून सुरुवात झाली आणि आज महाराष्ट्राच्या बाहेर 8 स्टेट मध्ये आम्ही आज काम करतोय. आणि 2-3 वर्ष थांबा, अख्ख्या भारताला हलवून टाकू असे सनेजचं काम आपण यायचं का सनेज मध्ये? बरं, किती जणांना असं वाटतं एक्स्ट्रा इन्कमची खरंच गरज आहे? मला असं वाटतं मुंबई ना, मुंबई खरी सनेज ना मुंबईसाठीच बनली. कसं ऐकायचं का? मुंबईमध्ये पैशाला किंमत आहे, सोनो लय पैसा लागतो. सनेज तुम्हाला पैसा द्यायला तयार आहे. बरं, असं वाटतं का मुंबईमध्ये हेल्थचे लय प्रॉब्लेम आहेत का? सगळे ओके तिकडं? तुम्ही जे भाजीपाला खाता ते डायरेक्ट शेतातून तोडून आणतात, लगेच घरात भाजी करता. इकडेची हवा इतकी शुद्ध आहे की तुमच्या हवेमध्ये अजिबातच कार्बन डायऑक्साईड नाही, कुठलं कार्बन मोनॉक्साईड नाही, काहीच नाही, एकदम शुद्ध हवा आहे. पाणी कुठून येते माहितीये का आपल्याला? हॅलो. हेल्थचे प्रॉब्लेम आहेत का नाहीत? आणि सनेजचे प्रॉडक्ट तुमच्या हेल्थचे, घरातले, आजूबाजूचे, नातेवाईकांचे, शेजारचे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. कारण तुम्ही सोशल मीडियावरती जावा आणि चेक करा एकदा सनेजचे रिझल्ट, मग तुम्हाला लक्षात येईल की प्रॉडक्ट तुमच्या घरामध्ये येऊन काय करू शकतात. हे दुसरा प्रॉब्लेम. आणि तिसरा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो की आपलं आयुष्य मंडे टू सॅटरडे रेल्वेच्या टाइम टेबल वरती चालतंय, सोनो हॅलो. आणि संडेला म्हणतात आज काहीच नाही करायचं, आता आज सुट्टी. तर हे जे आयुष्य हे चांगलं वाटतं का तुम्हाला? एकदम भारी वाटतं का? याच्यातून जर तुम्हाला टाइम फ्रीडम पाहिजे असेल, याच्यातून जर तुम्हाला खरा आनंद शोधायचा असेल, फॅमिलीला वेळ द्यायची इच्छा असेल, तर या आमच्या बरोबर 3 ते 5 वर्ष लगातार सनेज करा. तुम्ही घरातले करोडपती तर होणारच, पण फायनान्शियल फ्रीडम, टाइम फ्रीडम, हॅपीनेस आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी तुम्ही पण तयार होऊ शकता. त्या बिझनेस मध्ये येण्यासाठी माझ्या